सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 143 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. काल संडे होता आणि आर्यनचा नामकरण सोहळा फार थाटामाटात पार पडला होता. कुणाल आणि रिया अर्जुनच्या घरी थांबले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होते. कुणाल आणि रिया अर्जुनला म्हणाले, आम्ही आता आमच्या घरी जातो. आणि तन्वी म्हणाली, कुणाल थांब ना आणखीन थोडे दिवस. आणि कुणाल म्हणाला, नको अगं तन्वी, जाऊ दे आम्हाला. तन्वी म्हणाली, का रे, आणखीन 2 दिवस राहिला तर काही बिघडेल का? थांब ना कुणाल, मला बरं वाटेल. पण तरीही कुणाल त्याच्या नकारावर ठामच राहत म्हणाला, अगं बहिणीच्या सासरी इतके दिवस नाही राहू वाटणार मला. मग अर्जुन म्हणाला, हे तुझंही सासर आहे, हे विसरू नकोस. ती म्हणते ना थांब तर थांब. आता अर्जुन सरांनी थोडा कडक आवाजातच त्याला दम टाकला होता. तरीही कुणाल म्हणाला, नको अर्जुन, जातो ना घरी. अर्जुननं रियाकडे पाहिलं. तिचाही चेहरा तेच सांगत होता की तिला इथंच थांबायचं होतं. आणि अर्जुन कुणालकडे बघून म्हणाला, माझ्याही बायकोची आणि तुझ्याही बायकोची अशीच इच्छा आहे की तुम्ही इथे थांबावं. सो दॅट्स वाय तू इथे थांबतोयस. अँड दॅट्स फायनल. गॉट इट? नो मोर आर्ग्युमेंट्स. नाहीतर एक काम कर, तू जा पण रियाला इथे ठेव. हा पण पुन्हा रिया तिकडे येणार नाही, लक्षात ठेव. आणि रियाचं तोंड पडलं आणि कुणालने त्याच्याकडे तोंडाचा आ वासून बघितलं आणि मनात म्हणाला, ही काय जबरदस्ती? मी काय याची बायको आहे का? त्याचं ऐकायला सगळं. आता हा मला डांबून ठेवेल की काय? पिसाळलेला धूमकेतू. तशी तन्वीच दोघांच्या मध्ये पडत म्हणाली, अर्जुन, अरे राहील तो, मी समजावून सांगेल त्याला. तू नाश्ता कर, तुला उशीर होतोय ना ऑफिसला. असं म्हणून तिने विषय थांबवला. मग अर्जुन ऑफिसला नाश्ता करून गेला. तन्वी म्हणाली, कुणाल थांब ना 2 दिवस, काय प्रॉब्लेम आहे तुला? कुणाल म्हणाला, अगं मी जेलमध्ये सुद्धा थांबेल 2 दिवसच काय, तर अगदी महिन्याभर सुद्धा. पण तुझा नवरा बघितला की धडकी भरते मला. त्याचे डोळे पाहिले की जल्लाद आठवतो मला. तू कशी जमवून घेतेस त्याच्याशी, गॉड नोज. तन्वी, तुला तर बेस्ट वाय अवॉर्डच दिला पाहिजे. तन्वी हसून म्हणाली, मी फक्त त्याला कसं वागलेलं आवडतं हे जाणून घेतलं आणि त्याप्रमाणे वागायला सुरुवात केली. आणि मग त्याची काहीच तक्रार नसते. तो खुश आणि मीही खुश आहे. कुणाल म्हणाला, त्याच्याप्रमाणे वागली म्हणजेच तू तुझं फ्रीडम गमावून बसलीस ना? कशी होतीस तू आणि आता काय होऊन बसलीस? तन्वी म्हणाली, कुणाल, त्यानं मला घरातच ठेवलं, यामागे आहे काहीतरी कारण आणि मी तेच कारण जाणून घेतलं. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि मी त्याच्यासाठी इतका त्याग तर करूच शकते. आणि कुणाल म्हणाला, नेमकं काय कारण आहे की त्यानं तुला घरातच ठेवली, ऑफिसला जाऊ देत नाही? तुला असं 4 भिंतीत कैद करून ठेवण्याचं कारण तरी काय? कुणाल खरंच त्याच्या कर्तृत्ववान बहिणीचा असं 4 भिंतींच्या आत वेळ वाया गेलेला आवडत नव्हता त्याला. तिचे पंख छाटल्यासारखे त्याला वाटत होतं. अर्जुन उत्तम बिझनेसमॅन होताच. यशाचं एक एक शिखर तो पादाक्रांत करत होता आणि तन्वी त्याच्यापेक्षा हुशार असून घरात बसली होती, हे त्याला खटकत होतं कुठे ना कुठेतरी. एकेकाळी तिचंही खूप मोठं नाव होतं आणि आता ती नामशेष झाली होती. तो तन्वीला म्हणाला, सांग ना तन्वी, काय कारण आहे यामागे? तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? आणि आता तन्वी विचार करू लागते. अर्जुन आणि रियाच्या आईचं सत्य त्या दोघांनी कुणाल आणि रियाला सांगितलेलं नसतं आणि आताही ती सांगणारच नसते काहीच त्याला. कारण या सगळ्यांमध्ये अर्जुनची मान शर्मीनं खाली जाणार असते आणि रियाच्या आईची त्या दोघांच्या मनात जी इमेज होती ती तशीच अबाधित राहावी असं अर्जुन तन्वीला वाटत होतं. आणि तेव्हा घरी गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलूही नाही म्हणून ती विषय टाळत म्हणाली, अरे काही नाही, असंच ते नताशा प्रकरण रे, आठवते ना तुला? कुणाल म्हणाला, नक्की ना, हेच कारण आहे? तन्वी म्हणाली, हो बाबा, नक्की. मग कुणाल म्हणाला, इतरांना गोष्टी लपवून ठेवल्या, खोटं बोललं म्हणून शिक्षा करतो आणि त्याला कोण शिक्षा करेल त्याच्या या वागण्याची? तू त्याला खडसावून जाब विचारत नाहीस ना?
म्हणून तो असा वागतो तुझ्यासोबत. आणि तुला माहीत आहे रिया, काल किती अपसेट होती? तन्वी म्हणाली, का? कशामुळे अपसेट होती? मला तर काही नाही जाणवलं. कुणाल म्हणाला, तुझं लक्ष नसेल, पण माझं लक्ष होतं. रिया म्हणाली की अशा प्रसंगी कोणालाही त्याच्या आईवडिलांची जास्त आठवण येते. मग अर्जुनला त्याच्या आईची आठवण का नाही आली? का तो कधीच तिच्या आठवणीने डोळ्यात पाणी आणत नाही? तन्वी, तो तुझ्याशी तरी बोलतो का गं त्याच्या आईवडिलांबद्दल? आधी तर त्यानं एक शब्दही काढला नव्हता त्याच्या फॅमिलीबद्दल, आणि तूही त्याचं खानदान न बघताच त्याच्याशी लग्न करून बसलीस. आणि आता तन्वी फार घाबरली. ज्याची भीती होती तेच समोर येत होतं. ती कुणालची नजर टाळत विषय बदलत म्हणाली, कुणाल, अरे आईबाबांची आठवण येणार नाही असं होईल का कधी? पण काय आहे ना, अर्जुनचा स्वभाव असा आहे, तुला माहीतच आहे. तो त्याच्या इमोशन्स ओपन करून दाखवत नाही. आणि कुणाला म्हणाला, अगं एखाद्या भिंतीवर आईवडिलांचा फोटो तरी असावा. तूच सांग, आहे का एकतर फोटो? त्याच्या फॅमिली किंवा त्या दोघांचा? त्याच्या आईबाबांचा फोटो का नाही इथे? आता तन्वी काहीच बोलू शकत नव्हती, कारण तिनं कधीच आल्यापासून या घरामध्ये त्याच्या आईबाबांचा फोटो पाहिला नव्हता. आणि याचं कारण आता तिला माहीत झालं होतं. जे प्रश्न तिला सुरुवातीला पडले होते तेच प्रश्न आता कुणालला पडत होते. आणि इतक्यात आर्यन रडायला लागला. आणि कुणालच्या प्रश्नांपासून तन्वीची सुटका झाली. आज पहिल्यांदा ती अशा प्रकारे कात्रीत सापडली होती. आणि आर्यनला घेऊन ती म्हणाली, कुणाल प्लीज, आता अर्जुन सांगून गेला आहे ना तुम्ही इथे राहा म्हणून, तर प्लीज राहा ना, नाहीतर त्याला राग येईल. आणि कुणाल उसळून म्हणाला, हेच नाही आवडत मला तुझं. असं केलं तर अर्जुन चिडेल, तसं केलं तर तो ओरडेल, हे केलं तर त्याला आवडेल. सगळं अर्जुन अर्जुन आणि फक्त अर्जुनच. त्यातच ऐकायचं का सर्वांनी? का त्याच्या तालावर नाचायचं? हे घर आहे, ऑफिस नाही. इथं त्यानं ऑर्डर देणं कमी केलं पाहिजे. आज कुणाला खरंच अर्जुनचा खूप राग आला होता, कारण रात्री रिया खूप रडली होती त्याच्या रुक्ष वागण्याचं कारण न समजून. आणि तो म्हणाला, तन्वी, तुला मी थांबावं असं वाटत आहे ना, मग मी तुझ्यासाठी थांबणार. तो म्हणाला म्हणून अजिबात नाही. तन्वी म्हणाली, कुणाल, अरे तो सुद्धा मी म्हणाले म्हणूनच तुला ऑर्डर देऊन गेला ना इथे थांबण्याची. काय इतका चिडला आहेस? आणि रियाची सुद्धा इच्छा होती. हे अर्जुननं ओळखलं म्हणून तो असा बोलला. त्याचा स्वभाव नवीन आहे का तुझ्यासाठी? सोड ना. कुणाल म्हणाला, माझ्या बहिणीची इच्छा आणि माझ्या बायकोचं मन मला ओळखता येतं. त्यासाठी त्यानं मध्यस्थी करण्याची काहीच गरज नाही. जाऊ दे, कोणाला सांगतोय मी हे? तू तर तुझ्या नवऱ्याचीच बाजू घेऊन बोलणार. तुला सांगून काही उपयोग होणार नाही, कारण तू त्याच्या प्रेमात आंधळी झाली आहेस. तुला माझं ऐकायचं असतं तर मी तुला त्याच्याशी लग्न करू नको म्हणत होतो तेव्हाच ऐकलं असतं. आणि तो तुझ्यावर प्रेम करतो की नाही याचीच मला शंका वाटते, कारण प्रेम करणारा माणूस प्रेमात फ्रीडम देतो, शंका आणि संशय घेऊन डांबून ठेवत नाही. आणि तन्वी म्हणाली, ओ गॉड कुणाल, अरे बाळ झालं आहे आता आम्हाला. आमचं प्रेम आहे एकमेकांवर, आणि हे बाळ आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? अर्जुन माझा आहे, होता आणि माझाच राहील. हे बघ, तुला नसेल थांबायचं इथं तर तू जा, पण प्लीज अर्जुनविषयी काहीही वाईट बोलू नकोस. मी काहीही ऐकून घेणार नाही त्याच्या विरोधात. आता या बहीण भावांमध्ये अर्जुनवरूनच चांगलीच जंपली होती. इतके दिवस ती त्याचं ऐकून सोडून द्यायची, पण आता तिला कुणालनं अर्जुनच्या प्रेमावर शंका घेतली म्हणून राग आला होता. आणि आता कुणाल चिडून वरच्या रूममध्ये निघून गेला. पण घरी मात्र नाही गेला. तिथेच थांबायचं ठरवलं त्यानं. कितीही वाद झाला तरी शेवटी ती बहीण होती त्याची. तिच्याच काळजीपोटी तर तो बोलत होता. आणि रिया त्याला म्हणाली, कुणाल, आपण राहतो ना इथे? तुम्हाला नसेल आवडत तर आपण जाऊया आपल्या घरी. माझी हरकत नाही, मी सांगेन दादाला काय सांगायचं ते. आणि कुणाल थोडा धारदार आवाजात म्हणाला, त्याची काही गरज नाही. त्याला लगेच काही सांगायला जाऊ नकोस. थांबूया आपण इथं, पण फक्त एक रात्र. उद्या सकाळी निघूया. आणि त्यातही रिया खुश झाली. तिला आता आर्यनसोबत वेळ घालवायला मिळणार होतं, म्हणून हट्ट करत होती राहण्याचा. आणि ती खाली येऊन आर्यनसोबत खेळू लागली. तिला त्याचा फार लळा लागला होता, आणि तो तिच्या आईसारखा दिसतो म्हणून तर तिला खूप आवडायचा. तिला वाटायचं
की तिची आईच परत आली आहे आर्यनच्या रूपाने तिच्याजवळ, आणि तन्वी मात्र काळजीत पडली होती. कुणालचं आजचं हे रूप पाहून आणि त्याला ती खरंही सांगू शकत नव्हती. आणि अर्जुनविषयी कुणालच्या मनात अढी आणि गैरसमज वाढत होता. ही फार चिंतेची बाब होती तन्वीसाठी. आता दुपारी लंच टाईममध्ये अतुल आणि अर्जुन गप्पा मारत होते. अतुल म्हणाला, सर, सगळा स्टाफ खूप खुश आहे बरं का तुमच्या घरी आला म्हणून. आणि अर्जुन म्हणाला, अरे त्यात काय एवढं, इतकं एक्साईट होऊन जाण्यासारखं, इट्स नॉर्मल. अँड आफ्टर ऑल वी आर फॅमिली मेंबर्स. आता अर्जुन पहिल्यांदा त्याच्या बाबांसारखा बोलत होता. आजपर्यंत कधीही त्यानं त्याच्या वर्कर्सला, स्टाफला फॅमिली मानलं नव्हतं, कारण त्याचे बाबा सगळ्यांना फॅमिली मेंबर्स म्हणत होते. सगळ्यांची खूप आपुलकीने काळजी घेत होते, पण त्यांच्या चांगुलपणाची शिक्षा त्यांना फसवणुकीच्या रूपात फळ म्हणून मिळाली. म्हणून अर्जुनचा चांगुलपणावरचा विश्वास पूर्ण उडाला होता. पण आता अर्जुन स्वतः बाबा झाला होता आणि आता तो त्याच्या बाबांसारखा वागायला लागला होता. सर्वांशी आपुलकीने वागत होता. आणि हा चमत्कार झाला तोही अर्जुन सरांच्या बाबतीत, म्हणून अतुल त्याच्याकडे तोंड वासून पाहत होता. अर्जुनमधला हा बदल खरंच खूप आमूलाग्र होता. तन्वी त्याच्या आयुष्यात आली. तिने त्याचं अख्खं आयुष्य व्यापून टाकलं आणि त्याचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. आणि आता तर काय, त्याचं एक कुटुंब तयार झालं होतं. अर्जुन, तन्वी आणि आर्यन, एक त्रिकोणी कुटुंब होतं त्यांचं. आणि आता आर्यनवर योग्य बिझनेसचे संस्कार करण्याचं काम अर्जुनच करणार होता. ते त्याचं काम होतं. जे संस्कार त्याच्या बाबांनी त्याच्यावर केले, पण आईच्या वागण्यामुळे त्यानं स्वतःला जाणून बुजून चेंज केलं होतं. त्याच्या मनाचे दरवाजे बंद केले होते. पण आता अर्जुन पूर्वीसारखा राहिला नव्हता. पण तरीही जे त्याच्याशी चांगले वागत होते त्यांच्यासाठी तो चांगलाच होता आणि वाईटाशी वाईट, हेच त्याचं तत्त्व होतं. मग अतुल म्हणाला, बट सर, युअर सन इज व्हेरी क्यूट अँड ब्युटिफुल. अर्जुन हसून म्हणाला, मग एनी डाऊट, ही इज माय सन, माय हिरो. अतुल म्हणाला, सर, त्याच्या मस्तकाची रेषा आणि त्याचे तेजस्वी डोळे सांगत होते की तो भविष्यात खूप मोठा माणूस होणार आहे. अर्जुन म्हणाला, आणि तुझी ही बेबी गर्ल स्वीट आहे. पण तू काय नाव ठेवलं तिचं? अतुल म्हणाला, माझं कोण ऐकते, त्यामुळे मी एकही नाव सुचवण्याच्या फंदात पडलो नाही. तिची आई आणि ती काय ते बघून घेतील. अर्जुन म्हणाला, असं का? तू डॅड आहेस तिचा, तुलाही अधिकार आहे तिचं नाव चूज करण्याचा. अतुल म्हणाला, सर, हे असलं आमच्यात काही नसतं. आमच्यात फक्त तिचाच हुकूम चालतो. तिला अपोज केला की घरात महाभारत घडतं. त्यापेक्षा मी असल्या कटकटीपासून लांबच राहतो. आणि अर्जुन म्हणाला, देन आय एम व्हेरी लकी मोर दॅन यू. मग मी तुझ्यापेक्षा खूप जास्त लकी आहे. माझी तनू माझं सगळं ऐकते. आर्यनचं नाव मीच सुचवलं आहे आणि तिला खूप आवडलं आणि आम्ही लगेच त्याचं नाव ठेवलंसुद्धा. आणि अतुल म्हणाला, काय सांगताय काय सर? अहो मॅडममधला 5% तरी समजूतदारपणा माझ्या बायकोमध्ये उतरला तरी मी गंगेत स्नान करून येईन आणि वडाच्या झाडाला फेऱ्यासुद्धा घालीन, हीच बायको 7 जन्म मिळू दे म्हणून. अर्जुन हसून म्हणाला, तू पण ना अतुल फणी आहेस खूप. अतुल आश्चर्य व्यक्त करत म्हणाला, अहो सर, माझी व्यथा तुम्हाला नाही समजणार. अगोदर दरवर्षी ती वडाला जाते आणि माझ्या काळजात धडकी भरते. मला तर हिच्यासोबत 7 दिवससुद्धा काढायचे जीवावर येतात आणि ही मला 7 जन्मासाठी बुक करून ठेवते. पण मी सुद्धा खूप हुशार आहे. तुम्हाला माहीत आहे मी काय करतो? अर्जुन फार उत्सुकतेने म्हणाला, काय करतोस? अतुल म्हणाला, ती वडाला जाऊन आली की मी गुपचूप त्याच वडाच्या झाडाजवळ जातो आणि उलट्या फेऱ्या मारत असतो, जेणेकरून तिने जे काही मागितलं ते तिला मिळू नये आणि माझी सुटका व्हावी 7 जन्माच्या कॉन्ट्रॅक्टमधून. तसा अर्जुन फार हसला आणि म्हणाला, यू रास्कल, तुझी आता सुटका नाही, 7 जन्म. आणि हे तुझं ते वडाच्या उलट्या फेऱ्यांचं कांड तुझ्या बायकोला समजलं तर काय होईल माहीत आहे ना? आणि अतुल म्हणाला, काय होईल तेव्हा? त्याच वडाच्या झाडाच्या पारंबीला ती मला उलटं लटकवणार, दुसरं काय? तिला तर माझी दया येणारच नाही, पण मित्र म्हणून तुम्हाला तरी माझी दया येऊ द्या आणि तिला यातलं काही सांगू नका, नाहीतर माझं वटवागुळ होईल हो सर. आणि हे ऐकून अर्जुन खूप हसायला लागला आणि अतुलही.